नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख आपले विकास या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। या क्लासमध्ये आपण मराठी व्याकरणातील अलंकार हा भाग पाहणार आहोत। अलंकार म्हणजे दागिना। दागिन्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडते। स्त्रीचं मूळचं सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसते। तसेच भाषेचे देखील आहे। आपले बोलणे अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी भाषेला देखील साज चढवला जातो, ज्यामुळे भाषेचे सौंदर्य अधिकाधिक खुलते। बोलण्यातील अर्थ अधिकाधिक स्पष्ट व प्रकट व्हायला लागतो। यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात। तसेच दागिन्याप्रमाणे मनुष्याने जर तलम रेशमी कपडे जर घातले तर त्याचे सौंदर्य अधिकाधिक उठून आणि खुलून दिसायला लागते। अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो। जी गोष्ट व्यक्तीची स्त्रीची आहे त्याचप्रमाणे भाषेचे देखील तसेच आहे। आपली भाषा अधिकाधिक प्रभावी व्हावी, तसेच त्या भाषेतील अर्थ अधिकाधिक स्पष्ट करून सांगता यावा, त्यासाठी जास्तीत जास्त कवी आणि लेखक हे आपली भाषा अधिक परिणामकारक आणि फुगवून सांगण्याचा प्रयत्न करतात। त्यासाठी ते आपली नेहमीची भाषा न वापरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दांचा परिणामकारक वापर करण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ, तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता कवी तीच कल्पना त्याच्या अलंकारिक भाषेत म्हणजेच अलंकारिक शब्दात अशी मांडण्याचा प्रयत्न करतात की चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले। तर या चरणामध्ये तीच कल्पना कवीने अशा पद्धतीने मांडल्यामुळे ती आपणास ऐकायला देखील छान वाटते। तसेच या चरणामध्ये च या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे एक प्रकारचा नाद निर्माण झालेला आहे आणि त्या नादामुळे ते चरण आपल्याला ऐकायला देखील छान वाटते, सुंदर वाटते। तसेच आणखी दुसरे एक उदाहरण पाहूया। ज्यावेळेस आई आपल्या बाळाला झोपवत असते आणि ती बाळाला झोपवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु बाळ काही केल्या झोपत नाही आणि आई जर त्याला असं म्हटली सारखं झोपतो की नाही, लवकर झोप, हीच कल्पना जर ती अशा प्रकारे म्हटली की पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची ती पाखरे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची ती पाखरे। तर या ठिकाणी डोळ्यांना पाखरे असे म्हटल्यामुळे एक साधी कल्पना, ती साधी कल्पना देखील उठावदार वाटायला लागते। तर आपल्या मानवी आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख कमी आणि दुःखच हे जास्त आहे, परंतु ही कल्पना कवी आपल्या शब्दात ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस ती अधिक उठावदार होते। जसे की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे। तर या कवितेच्या चरणामध्ये आपल्या आयुष्याला जरतारी वस्त्र ही कल्पना कवीने मांडलेली आहे। त्यामुळे एक साधी कल्पना, माणसाच्या आयुष्यातील साधी कल्पना ही देखील आपल्याला अधिक उठावदार आणि प्रभावी अशी वाटायला लागते। आणि अशा प्रकारच्या सुंदर आणि चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे त्या काव्यातून आपल्याला एक प्रकारचा आनंद निर्माण होतो, आपल्या मनास आल्हाद असं वाटायला लागतं। तर आता आपण अलंकाराची व्याख्या पाहणार आहोत। तर अलंकार म्हणजे भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात।
कधी दोन वस्तूतील साम्य दाखवून तर कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. अलंकाराचे दोन प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर आपण शब्दालंकार म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. जे अलंकार शब्दांवर, त्यातील अक्षरे किंवा स्वरांसहित व्यंजन समूहांवर आधारलेले असतात, म्हणजेच ज्यामध्ये चमत्कृती ही वर्णोच्चारापुरती किंवा विशिष्ट शब्दयोजनेपुरती मर्यादित असते, त्यांना शब्दालंकार असे म्हणतात. आता आपण अर्थालंकार म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आपण पाहणार आहोत. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात, म्हणजेच त्यात ही चमत्कृती अर्थावर अवलंबून असते, म्हणजे अर्थनिष्ठ असते, त्यांना अर्थालंकार असे म्हणतात. आता आपण शब्दालंकारातील यमक हा अलंकार पाहणार आहोत. यमक अलंकार म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जना निववावे. तर यामध्ये झिजावे आणि निववावे या शेवटच्या अक्षरांमध्ये यमक साधलेले आहे, त्यामुळे इथे यमक हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण, नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. तर या चरणामध्ये नदीशी आणि झाडांशी या दोन शब्दांनी यमक जुळवून आलेले आहे, त्यामुळे इथे यमक हा अलंकार होतो. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. तर या चरणामध्ये तान्हा आणि पान्हा या शेवटच्या दोन शब्दांमध्ये यमक साधलेले आहे, म्हणून या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. त्यानंतर कडीस जोडुनी दुजा कडीला, मनुष्य बनवितसे साखळीला. तर या चरणामध्ये शेवटच्या दोन अक्षरांमध्ये म्हणजेच कडीला आणि साखळीला या शब्दांमध्ये यमक साधलेले आहे, म्हणून या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या चरणांमध्ये घडो आणि झडो या मधल्या अक्षरांचे यमक जुळवून आलेले आहे. तसेच शेवटचे दोन शब्द पडो आणि नावडो या शब्दांमध्ये यमक जुळून आलेले आहे, म्हणून इथे यमक हा अलंकार होतो. त्यानंतर आला वसंत कवी कोकिल, हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. तर या चरणामध्ये आला आणि अरुणोदयाला तर ला या अक्षरांनी यमक साधलेले आहे, म्हणून या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. त्यानंतर तुला नाही परी हौस उडायची, गोड हिरव्या झुपक्यात दडायची. तर या चरणामध्ये उडायची आणि दडायची तर ची या अक्षरांनी यमक जुळून आलेले आहे, म्हणून या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. तसेच बाई म्या उगवताच रवीला, दाट घालून दही चरविला, आत गे फिरविताच रवीला, सार काढून हरी चरविला. तर या चरणामध्ये शेवटचे अक्षर ला या अक्षरांमुळे यमक जुळून आलेले आहे, म्हणून या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. आता आपण शब्दालंकारातील दुसरा अलंकार अनुप्रास अलंकार हा पाहणार आहोत. अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. तर या कडव्यातील पहिल्या ओळीत
ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. तसेच दुसऱ्या ओळीमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण पाहूया. रजतनील ताम्रनील स्थिरपल जलपल सलिल. तर या चरणामध्ये इथे ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. संत म्हणती सप्तपदे सहवासे सद्य साधूशी घडते. तर या ओळीमध्ये स या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. आता चौथं उदाहरण पाहूया. घेती झेप घडीतुनी खळखळा फेसाळले ओहोळ. इथे या कवितेच्या ओळीमध्ये ळ या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजेच ळ हे अक्षर परत परत आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. पाचवं उदाहरण पाहूया. पेटविले पाषाण पठरावरती शिवबांनी. गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. या कडव्याच्या पहिल्या ओळीमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. पुढचं उदाहरण पाहूया. दामोदर दासादे अनुमोदन ही हरवया नवरी. तर या ओळीमध्ये द या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. पुढचं उदाहरण पाहूया. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. तर या ओळीमध्ये म या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढचे उदाहरण पाहूया. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. तर या ओळींमध्ये र या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. पुढचं उदाहरण पाहूया. काकूने काकाच्या काळ्या कोटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. तर या वाक्यामध्ये क या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी क या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूया. पाटलांच्या पंढरीचा पांढरा पंचा पंचगंगेच्या पाण्यात पडला. तर या वाक्यामध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. आणखी एक उदाहरण पाहूया. घटातटाने पटा रंगवुनी जटा धरिशी का शिरी मठाची उठाठेव का करी. तर या वाक्यामध्ये ट या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. तर या वाक्यामध्ये ट आणि र या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. आपण शब्दालंकाराचा तिसरा प्रकार श्लेष अलंकार हा आपण पाहणार आहोत. श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरण्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. श्लेष अलंकाराचे दोन प्रकार पडतात, शब्दश्लेष आणि दुसरा आहे अर्थश्लेष अलंकार. तर त्यापैकी पहिला प्रकार शब्दश्लेष अलंकार हा आपण आता पाहणार आहोत. श्लेष अलंकारात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात त्याच्या जागी त्याच अर्थाचा दुसरा शब्द ठेवल्यामुळे शब्दश्लेष अलंकार होतो, म्हणून त्या अलंकारास शब्दश्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. तर या वाक्यामध्ये मित्र म्हणजे सूर्य आणि त्याचा दुसरा अर्थ मित्र म्हणजे स्नेही. तसेच दुसरं उदाहरण पाहूया. हे मेघा
तू सर्वांना जीवन देतोस. तर या वाक्यामध्ये जीवन म्हणजे पाणी आणि त्याचा दुसरा अर्थ म्हणजे जीवन म्हणजे जगण्याची शक्ती. तर या दोन अर्थांपैकी वाक्यानुसार आपण त्याचा कुठलाही अर्थ घेऊ शकतो. आता आपण श्लेष अलंकाराचा दुसरा प्रकार अर्थश्लेष अलंकार हा पाहणार आहोत. अर्थश्लेष अलंकार म्हणजे श्लेष अलंकारात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो काढून त्या ठिकाणी समानार्थक शब्द ठेवल्याने श्लेष कायम राहिला तर तो अर्थश्लेष अलंकार होय. उदाहरणार्थ तू मलिन कुटिल नीरस जडही पुनर्भवपणेही कच साच. या मोरोपंतांच्या आर्येतील मलिन कुटिल नीरस जड हे शब्द बदलून त्याच अर्थाचे दुसरे शब्द वापरले तरी अर्थ नाहीसा होत नाही. म्हणून इथे श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तर या उदाहरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी होईल, परंतु शिशुपाल हा जर नवरा असेल तर मी वरणार नाही, असे दोन अर्थ यामध्ये निघतात. म्हणून इथे अर्थश्लेष हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण कुस्करू नकाही सुमने जरी वास नसे तिळयास तरी तुम्हास अर्पिली सुमने. तर या ओवीमध्ये सुमने कुस्करू नकाही सुमने, सुमन म्हणजे फूल, आणि दुसऱ्या ओळीमध्ये असा अर्थ निघतोय की याला जरी वास नसेल तरी ती तुम्हास अर्पिली आहे. सु म्हणजे चांगल्या मनाने तुम्हाला ती अर्पिलेली आहेत असे वर्णन केलेले आहे. म्हणून या ठिकाणी अर्थश्लेष हा अलंकार होतो. आता आपण अर्थश्लेष अलंकारातील सभंगश्लेष अलंकार म्हणजे काय हे पाहणार आहोत. श्लेष अलंकारात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात त्या शब्दाची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येत असतील तर त्यास सभंगश्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ कीर्तनास जन हो तुम्ही जागा. तर या ओळीमध्ये जागा म्हणजे जागे रहा असा अर्थ होतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही वागा, जागा या शब्दाचा अर्थ त्याचप्रमाणे तुम्ही वागा असा होतो. म्हणून या ठिकाणी सभंग श्लेष अलंकार होतो. दुसरं उदाहरण सांगलीला येशील का. तर या वाक्यामध्ये सांग लीला असं म्हटलं तर त्याचा अर्थ लीला हे मुलीचं नाव होतं आणि दुसरा अर्थ सांगलीला म्हणजे सांगली शहर, या सांगली शहरामध्ये असा होतो. म्हणून या ठिकाणी सभंग श्लेष अलंकार होतो. तिसरं उदाहरण शंकरासी पूजिले सुमनाने. तर या ठिकाणी सुमन म्हणजे चांगले मन आणि सुमन म्हणजे फूल, म्हणून या ठिकाणी सभंग श्लेष हा अलंकार होतो. आता आपण अभंगश्लेष अलंकार म्हणजे काय हे पाहणार आहोत. अभंगश्लेष म्हणजे एकच शब्द जशाच्या तसा ठेवून जेव्हा त्याचे दोन अर्थ संभवतात तेव्हा त्यास अभंगश्लेष असे म्हणतात. उदाहरणार्थ आमची पुरी यात्रा झाली. तर या वाक्यामध्ये पुरी याचा अर्थ सगळी असा होतो आणि तसेच दुसरा अर्थ पुरी म्हणजेच जगन्नाथ पुरी असा होतो. त्यामुळे इथे अभंगश्लेष हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण बैल मेला पुरावा काय. तर या वाक्यामध्ये पुरावा या शब्दाचा अर्थ साक्ष असा होतो आणि दुसरा अर्थ पुरावा म्हणजे गाडावा असा होतो. त्यामुळे इथे अभंगश्लेष हा अलंकार होतो. तिसरं उदाहरण ही गाडी जावयाची आहे. या वाक्यामध्ये जावयाची या शब्दाचा अर्थ जावयाची म्हणजे जाणारी आहे आणि त्याचाच दुसरा अर्थ जावयाची म्हणजेच मुलीच्या नवऱ्याची असा होतो. त्यामुळे इथे अभंगश्लेष हा अलंकार होतो. माझा अलंकारवरील हा व्हिडिओ आपल्याला जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.